उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यातील एका गावात 26 सप्टेंबर 2023 रोजी एक धक्कादायक घटना घडली. गावातील एका 16 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची बातमी पोलिसांना मिळाली. मात्र या आत्महत्येमागे एक भयानक सत्य दडलेलं होतं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. पण जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आली तेव्हा पोलिसही हादरून गेली. मुलगी गरोदर होती. या मुलीच्या मृत्यूपाठी कोण होतं, तिने स्वतःला का संपवलं किंवा तिला कुणी संपवलं? आणि यात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही मुलगी गरोदर राहिली होती कशी आणि कोणाकडून? ही कहाणी एका अशा विकृत नात्याची आहे ज्याने दोन जीवांचा बळी घेतला. आज आपण उलगडणार आहोत त्या मुलीच्या आयुष्यातील गूढ सत्याला. तर चला जाणून घेऊया. मित्रांनो, गावातील एक कुटुंब, आई आणि तिची 16 वर्षीय मुलगी. वडील नोकरीसाठी बाहेरगावी राहत होते. आई घरीच असायची आणि मुलगी शाळेत जायची. पण या दोघींच्या आयुष्यात एक व्यक्तीची एंट्री होती, ज्याचे नाव सुनील कौंड. सुनील हा गावातील 25 वर्षीय व्यापारी. संपूर्ण गावात त्याचा उठणं बसणं चालायचं. हळूहळू त्याची नजर या महिलेच्या वरती पडते. तो तिच्याशी बोलू लागतोय. दोघांमध्ये फोन नंबरची देवाणघेवाण होते आणि कालांतरानं त्यांचं नातं पुढं जाऊन शरीर संबंधापर्यंत जाऊन पोचतं. त्या महिलेच्या नवऱ्याची गैरहजेरी ही सुनीलसाठी संधी ठरून येते. काही काळानंतर सुनील आणि महिलेचे गुपित त्या महिलेच्या मुलीला समजतं. पण आश्चर्य म्हणजे सुनीलने आता त्या मुलीकडे लक्ष केंद्रित केलं होतं. दोघांमध्ये मैत्रीण झाली, चॅटिंग सुरू झाली आणि हळूहळू मुली बालिश असल्याच्या कारणाने तिचा फायदा घेत सुनीलने तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले. आईला काहीच कळत नव्हतं की तिच्या प्रियकराने तिच्या मुलीच्या आयुष्याशी खेळायला सुरुवात केली. तिला माहित नव्हतं तिच्या माघारीच हा सगळं कृत्य तो तिच्यासोबत करत होता. काही महिन्यानंतर मुलीच्या तब्येतीत बदल जाणवू लागले. तिला सतत थकवा जाणवायचा. शेवटी तिने प्रेग्नन्सी किट आणून चाचणी केली आणि तिला समजलं की ती गर्भवती होती. हे कळताच तिनं घाबरून सुनीलला फोन केला आणि लग्न करण्याची मागणी केली. पण सुनील तयार नव्हता. त्याने तिला गर्भपात करण्यास सांगितलं. मुलगी ऐकायला तयार नव्हती. ती सतत सुनीलवर लग्नाचा दबाव टाकू लागली. यामुळे सुनील अस्वस्थ झाला. एका बाजूला तिच्या आईशी असलेलं नातं आणि दुसरीकडे मुलीच्या धमक्या. जर मुलीनं तोंड उघडलं तर त्याचा खेळ संपणार होता, म्हणून त्यानं एक क्रूर निर्णय घेतला. 26 सप्टेंबर 2023 त्या दिवशी सायंकाळी तिची आई घरी नव्हती. सुनील आपल्या मित्रासह त्या मुलीच्या घरी गेला. त्याने मुलीशी प्रेमाने बोलून तिचा विश्वास घेतला आणि अचानक मागून एक वायर काढून तिच्या नरड्याभोवती आवळायला चालू केला. कालांतराने थोडा वेळ गेल्यानंतर मुलगी शांत झाली आणि तिथंच तिनं तिचा शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर आत्महत्या असल्याचं भासवण्यासाठी मृतदेह पंख्याला लावून ते दोघेही तिथून पसार झाले. सायंकाळी घरी आई आल्यावर तिच्या डोळ्यासमोर जे दृश्य दिसलं ते पाहून तिचा थरकाप उडाला. तिची लाडकी मुलगी पंख्याला लटकलेली होती. ती किंचाळू लागली. गावातील लोक गोळा झाली आणि त्यातले काहींनी पोलिसांना फोन करून कळवलं. पोलिसांनी प्राथमिक तपास केला, पण काहीतरी संशयास्पद त्यांना वाटलं. मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आणि रिपोर्ट पाहून पोलीस हादरून गेली. ही आत्महत्या नव्हे तर हत्या होती. मृत्यूपूर्वी तिचा गळा दाबण्यात आला होता आणि यात ती गरोदर देखील होती. पोलिसांनी मुलीच्या आणि तिच्या आईच्या मोबाईल कॉल्स रेकॉर्डिंग केले आणि तपासले आणि सुनीलचं दोघांशीही सतत संपर्कात असलं हे त्यांना संशयास्पद वाटले. त्यावेळी पोलिसांनी सुनीलला उचललं आणि तिची चौकशी चालू केली. सुनीलने आधी उडवडीची उत्तरं दिली, पण पोलिसांनी त्याच्या खाक्या दाखवताच तो पोपटासारखं बोलायला लागला आणि गुन्हा कबूल करून सोडला. ही कहाणी समाजातील विकृत नात्याच्या आणि स्वार्थासाठी कोणी कितीही खाली जाऊ शकतं याचं भयानक उदाहरण आहे. एका माणसाने एकाचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. आई, मुलगी दोघीही एका खोट्या प्रेमाच्या जाळ्यात सापडल्या आणि त्यांचा शेवट झाला एक निर्दोष जीवाच्या मृत्यूमुळे. तुमच्या मतानुसार अशा गुन्हेगारांसाठी कोणती शिक्षा असायला हवी कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच खऱ्या गुन्हेगारी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.